नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये प्रिन्सिपल स्ट्रेस आणि प्रिन्सिपल प्लेन सॉल्व्ह करण्याच्या दोन मेथड्स आपण बघणार आहोत. दोन्ही मेथडविषयी क्वेश्चन्स आपल्या एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत आणि विचारले जातात. दोन्ही महत्त्वाचे आहेतच. प्रिन्सिपल प्लेनविषयी आपण बोललेलो आहोत की ज्या प्लेनवरती शिअर स्ट्रेस हा 0 असतो त्या प्लेनला आपण काय म्हणतो, प्रिन्सिपल प्लेन म्हणतो. किंवा अशा प्रिन्सिपल प्लेनला आणखी दुसरं नाव आहे बघा, त्याला आपण काय म्हणतो, द प्लेन ऑफ द झिरो शिअर स्ट्रेस असं सुद्धा नाव आहे. त्याचा मिनिंग काय झाला, प्लेन ऑफ झिरो शिअर स्ट्रेस, झिरो शिअर स्ट्रेस या टाईपमध्ये. किंवा मग आपल्याला माहिती आहे की प्रिन्सिपल प्लेनवरती जर आपण बघितलं, हे मागच्या व्हिडिओचं हे एक्सप्लेनेशन किंवा हे एक्झाम्पल यामध्ये आपण बघितलं होतं. या टाईपमध्ये हा प्रिन्सिपल प्लेन बघितला होता. त्यामध्ये हा इथं सिग्मा एक्स आहे, यस, इथं सिग्मा वाय आहे या टाईपमध्ये. आणि आपण याला सिग्मा वायलाच आपण काय कन्सिडर केलं होतं, सिग्मा 2, आणि सिग्मा एक्सला आपण सिग्मा 1 कन्सिडर केलं होतं. आणि याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की सिग्मा 1ची व्हॅल्यू ही जास्त असते सिग्मा 2 पेक्षा, म्हणून आपण सिग्मा 1ला म्हणतो मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस आणि हा मायनर प्रिन्सिपल स्ट्रेस या टाईपमध्ये. आता सिग्मा 1 हा कसा असतो, सिग्मा 1 हा नॉर्मल स्ट्रेस असतो बघा. या नॉर्मल स्ट्रेसची व्हॅल्यू मॅक्सिमम असू शकते, मिनिमम असू शकते. पण सिग्मा 1 म्हणलं कीच प्रिफरेबली आपण मॅक्सिमम घेतो आणि सिग्मा 2 म्हणलं कीच आपण मिनिमम घेतो. मिनिमम म्हणल्यानंतर ह्याची मिनिमम व्हॅल्यू कुठपर्यंत असू शकते, मिनिमम व्हॅल्यू याची 0 सुद्धा असू शकते. मिनिमम व्हॅल्यू याची 0 सुद्धा असू शकते. येस, अशाही केसेस आहेत, असेही एक्झाम्पल्स आहेत आपल्याकडे. चला, यापुढे आपण बघत आहोत की कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स यावरती फ्रेम होतात. आणि खरं क्वेश्चन्स फ्रेम होण्याच्याही अगोदर आपण बघूया ह्याचे बेसिक कन्सेप्ट थ्रूच आपल्याला सगळ्या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील. आणि कन्सेप्ट शिकण्यासाठी, बघण्यासाठी आपण काय करतोय, आपण असंच एक एक्झाम्पल घेतोय बघा. त्या एक्झाम्पलमध्ये मी काय करतोय, एक या टाईपमध्ये एक एलिमेंट घेतो. खरं तर हा एलिमेंट कुठेतरी एका बॉडीमधला असणार आहे आणि त्या बॉडीची स्टेट ऑफ स्ट्रेस कंडिशन मी इथं दाखवतो तुम्हाला. हे या टाईपमध्ये हा सिग्मा एक्स असणार आहे. हा सिग्मा एक्स नॉर्मल स्ट्रेस असतो बघा. हा सिग्मा वाय हा नॉर्मल स्ट्रेस असतो, सिग्मा वाय. आता ही 2D केस आहे, दोन ॲक्सिसवरती स्ट्रेसेस ऍक्ट होतात, अप्लाय होतात. त्याला आपण सिग्मा एक्स घेऊया, सिग्मा एक्स, आणि इकडे असेल हा सिग्मा वाय. चला, या टाईपमध्ये. आता हे प्रिन्सिपल स्ट्रेसेस आहेत का, हे प्रिन्सिपल स्ट्रेसेस नाही आहेत. का बरं नाही आहेत, कारण ह्याच्या फेसवरती हा शिअर स्ट्रेस अप्लाय केलेला आहे बघा. शिअर स्ट्रेस कॉम्प्लिमेंटरी शिअर स्ट्रेसेस असतात. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे कसं, त्यांची मॅग्निट्यूड सेम असणं आणि अपोजिट डायरेक्शनला ऍक्ट होणं म्हणजे एका शिअर स्ट्रेसेस क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असे कपल तयार करतात बघा. एक्स फेसेसवरचे जे शिअर स्ट्रेसेस आहेत ते क्लॉकवाईज कपल तयार करतात, अँटी क्लॉकवाईज कपल तयार करतात. आणि वाय फेसेसचे जे शिअर स्ट्रेसेस आहेत हा आणि हा क्लॉकवाईज कपल तयार करतात. म्हणजे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज हे कपल सारखं असल्यामुळं इथं द ॲडिशन ऑफ द मोमेंट इक्वल्स टू 0 या टाईपचा कन्सेप्ट असतो बघा. आणि हा कन्सेप्ट आपल्याला विसरायचा नाही, आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. यावरती ऑलरेडी एक क्वेश्चन विचारला गेलेला आहे. चला, पुढचा पॉईंट असा आहे की एक्झाम्पल हा आपल्या गिव्हन डेटा आहे. गिव्हन डेटा काय आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे क्वेश्चनमध्ये. एक्झाम्पल तुम्हाला सिग्मा एक्स दिले, सिग्मा वाय दिले. चला ठीक आहे, शिअर स्ट्रेस सुद्धा दिलाय हा टाऊ एक्स वाय, हा सुद्धा दिलाय आपल्याला टाऊ एक्स वाय या टाईपमध्ये दिलाय. आणि तुम्हाला असा पण दिला असतो, काही केसेसमध्ये असा थिटा दिलेला असतो बघा. आणि क्वेश्चन्स काय विचारले जातात आपल्याला यावरती, सगळेच ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आतापर्यंत आलेल्या सगळ्याच एक्झामचे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह होऊन जातील. समजून घ्यायचं व्यवस्थितपणे. तुम्हाला क्वेश्चन विचारला असतो, एक तर सिग्मा 1चा फॉर्म्युला विचारला असतो, नाहीतर मग सिग्मा 1चं आन्सर विचारलेलं असतं, काहीतरी न्यूमेरिकल व्हॅल्यूज दिले असतात. सिग्मा 2चं त्याच टाईपमध्ये, नाहीतर मग दोघांमधलं रिलेशन विचारलं असतं. चला पुढे, सिग्मा 1 असतो, सिग्मा 2 असतो, नाहीतर मग नॉर्मल स्ट्रेस विचारला असतो, नॉर्मल स्ट्रेसचा फॉर्म्युला विचारला असतो. मग हा नॉर्मल स्ट्रेस काढायचा कुठे, ह्या एका वेगळ्या प्लेनवरती, की जो प्लेन काहीतरी थिटा डिग्रीवरती आहे. आता असं हे समजून घेण्यासाठीचं एक एक्झाम्पल असा एक प्लेन आहे बघा. असा एक प्लेन आहे या टाईपमध्ये. हा ऑब्लिक प्लेन आहे, एलिमेंटच्या आतमध्ये हा ऑब्लिक प्लेन आहे. त्याचा असा काहीतरी अँगल असणार आहे, असा काहीतरी अँगल असणार आहे. आणि ह्या प्लेनवरती आपल्याला नॉर्मल स्ट्रेस विचारला असतो बघा. सिग्मा एन त्याला आपण म्हणतो नॉर्मल स्ट्रेस ऑब्लिक प्लेनवरचा. आणि या टाईपमध्ये हा शिअर स्ट्रेस विचारला असतो बघा. त्याला मी इथं स्पेशली साईन वापरतो टाऊ एस आणि सिग्मा एन, ज्याचा अँगल आहे थिटा. थिटा कशासोबतचा अँगल आहे, थिटा व्हर्टिकल प्लेन सोबतचा अँगल आहे. मग या टाईपमध्ये आपल्याला क्वेश्चन्स असतात. पुढे क्वेश्चन आपल्याला हा शिअर स्ट्रेस विचारला असतो. आता प्रिन्सिपल प्लेन विचारला असतो आपल्याला. प्रिन्सिपल प्लेन म्हणजे काय, ह्या प्रिन्सिपल प्लेनचा अँगल विचारला असतो हा थिटा. त्याला आपण थिटा पी म्हणतो, कारण थिटा पी म्हणजे काय, द अँगल ऑफ द प्रिन्सिपल प्लेन या टाईपमध्ये.
चला पुढे. आता हे सगळे क्वेश्चन्स सॉल्व्ह कसे करायचे, हे सगळे क्वेश्चन्स सॉल्व्ह कसे करायचे, हे सॉल्व्ह करण्यासाठीच काही मेथड्स आहेत आपल्याकडे. कुठल्या मेथड्स आहेत हे सॉल्व्ह करण्यासाठी? आपल्याकडे दोन मेथड असतात बघा. एक असते बघा ॲनालिटिकल मेथड, ॲनालिटिकल मेथड, आणि दुसरी असते ॲनालिटिकल मेथड. ॲनालिटिकल म्हणजे कॅल्क्युलेटरनं किंवा कॅल्सीनं किंवा कॅल्क्युलेशन्स करून किंवा फॉर्म्युलेचा यूज करून आपल्याला आन्सर काढायचा आहे. आणि दुसरी असते ग्राफिकल मेथड, जी की सगळ्यांना माहिती असेल, इंट्रोडक्शन सुद्धा असेल आणि नावाने तुम्ही ओळखता. या ग्राफिकल मेथडचं दुसरं नाव आहे बघा, ह्याला आपण काय म्हणतो, ह्याला आपण म्हणतो मोहर्स सर्कल मेथड. मोहर्स इज द नेम ऑफ द सायंटिस्ट. मोहर्स सर्कल मेथड या टाईपमध्ये, म्हणजे सर्कलच्या मदतीने आपण काय करणार, हे सगळे अननोन फाइंड आउट करणार आणि एका ग्राफ पेपरवरती आपण ह्या सर्कलला प्लॉट करत असतो बघा. या टाईपमध्ये ह्या दोन मेथड आहेत आपल्याकडं. ॲनालिटिकल मेथडमध्ये सगळे फॉर्म्युले असणार आहेत आणि ग्राफिकल मेथडमध्ये काही पॉईंट्स आहेत जे की मी नंतर एक्सप्लेन कराल. आता आपलं याचं सोल्युशन, सोल्युशन कसं भेटणार आपल्याला? पहिली तर मेथड वापरूया आपण, ॲनालिटिकल मेथड वापरूया. ॲनालिटिकल मेथडमध्ये काय करणार, सगळे फॉर्म्युलेस तर वापरणार आपण. आता फॉर्म्युले वापरून हे सगळे अननोन फाइंड आउट करायचे आपल्याला. सिग्मा 1, सिग्मा 2, सिग्मा n, टाऊ s, प्रिन्सिपल प्लेन वगैरे वगैरे वगैरे. चला पुढे. सोल्युशनमध्ये पहिल्या सोल्युशनचा पार्टमध्ये आपल्याला सिग्मा 1 आणि सिग्मा 2 चा फॉर्म्युला इथनं भेटतो बघा हा. आणि आपल्याला ध्यानात ठेवायचा एक्झामसाठी हा 100% महत्वाचा आहे, याला इम्पॉर्टंट करायचा आहे. तो फॉर्म्युला काय असतो, तुमच्याकडे सिग्मा एक्स दिला आहे बघा, सिग्मा वाय दिला आहे तुम्हाला. यस, त्या सिग्मा एक्स आणि सिग्मा वायच्या मदतीनं आणि टाऊ एक्स वायच्या मदतीनं तुम्ही काय काढणार, सिग्मा 1 आणि सिग्मा 2 काढणार. इथं असतं हे प्लस मायनस अंडर रूट ऑफ कशासाठी आहे अंडर रूट, हे जर बघितलं अंडर रूट तर अंडर रूट मध्ये असते बघा रेडियसचा पोर्शन असतो हा. आता पुढे सांगेल हा रेडियसचा पोर्शन काय असतो, सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय बाय टू रेस टू पॉवर स्क्वेअर असतो इथं, आणि प्लस टाऊ एक्स वाय हा स्क्वेअर असतो असा. मग हा तुम्हाला जो काय येणार आहे तो प्रिन्सिपल स्ट्रेस येणार आहे बघा, जो काय असेल त्याचं युनिट हे न्यूटन पर mm स्क्वेअर मध्ये इथं लिहून टाकतो मी या टाईपमध्ये. सिग्मा 1 भेटण्यासाठी तुम्ही प्लस साइन वापरा, सिग्मा 2 भेटण्यासाठी तुम्ही मायनस साइन वापरा. ही काय जी व्हॅल्यू येईल सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय बाय 2 प्लस वापरलं तर तुम्हाला सिग्मा 1 भेटणार. प्लस म्हणजेच काय तुम्हाला मॅक्सिमम व्हॅल्यू भेटणार, आणि सिग्मा 1 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती ही नेहमीच मॅक्सिमम असते सिग्मा 2 पेक्षा. या टाईपमध्ये आपल्याला आन्सर भेटून जातं, म्हणजे चला आपल्याकडे अननोन काय होतं, सिग्मा 1 अननोन होता, सिग्मा 2 अननोन होता, आणि एका फॉर्म्युलेने आपल्याला सगळंच भेटून गेलं. मग तुम्ही म्हणता सर प्रिन्सिपल स्ट्रेस कुठं असणार आहे हा? येस, हा क्वेश्चन तुमचा पाहिजे. जर तुम्ही अगोदरचा लेक्चर जर ऐकला असेल व्यवस्थित, सर प्रिन्सिपल स्ट्रेसचा प्लेन कुठं असणार आणि कुठं ऍक्ट होणार हा प्रिन्सिपल प्लेन. तर प्रिन्सिपल प्लेन तुम्हाला अगोदरही म्हणलोय मी, तर असा इथे एक प्लेन घेतलाय बघा, असा ऑब्लिक. असे किती प्लेन असेल, इकडे एक प्लेन असेल, इकडे एक प्लेन असेल, इकडे एक प्लेन असेल, इकडे एक प्लेन असेल, इकडे असे कितीतरी प्लेन असतील याच्या आतमध्ये, आणि त्या तिथं कुठंतरी एक आपल्याला प्रिन्सिपल प्लेन भेटणार आहे, आणि त्या प्रिन्सिपल प्लेन वरती आपल्याला हा नॉर्मल स्ट्रेस भेटणार आहे बघा. खरं बघितलं तर हा प्रिन्सिपल स्ट्रेस एवढा महत्वाचा का, एक्झामला विचारला जातो म्हणून महत्वाचा असतो का? नाही. तर ह्याचं रिझन असं आहे बघा, ह्याच्या काही थेरीज ऑफ फेल्युअर आहेत. थेरीज ऑफ फेल्युअरचा आपण नंतर बघणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये. थेरीज ऑफ फेल्युअरमध्ये सगळ्यात जास्तीचं इम्पॉर्टंट दिलं जातं बघा सिग्मा 1, सिग्मा 2, सिग्मा 3 ला, म्हणजे ह्या प्रिन्सिपल स्ट्रेसेसला दिलं जातं. सिग्मा 1 तर माहिती आहे आपल्याला मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस, मायनर प्रिन्सिपल स्ट्रेस. हा काय असतो, इंटरमिडिएट प्रिन्सिपल स्ट्रेस असतो हा. जर कंपोनंट जर फेल झाला ना, तर कुठल्या तरी सिग्मा 1, सिग्मा 2, सिग्मा 3 याच्यापैकी एकामुळे तरी फेल होईल, नाहीतर ह्यांच्या कॉम्बिनेशनमुळे फेल होत असतो बघा, कंपोनंट फेल होतो असतो. मग आता कंपोनंटची डिझाईन करायची आपल्याला स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये, मग आपण कुणाला तरी एकाला जास्त महत्त्व द्यायला पाहिजे. मग प्रत्येक सायंटिस्टने त्याच्या थेरीज प्रपोज केलेल्या आहेत. काही थेरी जास्त करेक्ट आहेत, काही थेरी कमी करेक्ट आहेत, काही थेरी ह्या अंडर साईज असतात, काही थेरी ह्या ओव्हर साईज आपल्याला डायमेन्शन्स देऊन टाकतात. मग डिझाईन करायच्या वेळेस आपण कुठल्या तरी एका स्ट्रेसला कन्सिडर करतो, आणि कधी ध्यानात ठेवा प्रिन्सिपल स्ट्रेस हा त्या कंपोनंटमध्ये आलेला सगळ्यात जास्तीचा स्ट्रेस असतो बघा. बाकीचे स्ट्रेसेस कमी असतात आणि सगळ्यात जास्त व्हॅल्यू कोणाची असते तर प्रिन्सिपल स्ट्रेसची असते. म्हणून आपण प्रिन्सिपल स्ट्रेसला जास्त इम्पॉर्टन्स देतो, म्हणून आपल्याला याच्याविषयीचे क्वेश्चन्सही जास्तच असतात. कधी ध्यानात ठेवा क्वेश्चन्स एक्झाममध्ये कुठे टार्गेट होत असतात, टार्गेट होण्याचा एरिया जो असतो की ज्याचे जास्तीचे ऍप्लिकेशन्स असतात बघा इंडस्ट्रियल किंवा ऍक्च्युअल डे टू डे लाईफमध्ये, त्या ठिकाणी क्वेश्चन्स तुम्हाला कधीही जास्तच भेटणार आहेत बघा. एकदम हायपोथेटिकल कन्सेप्ट असेल तर क्वेश्चन्स थोडेसे कमी पडतील तुम्हाला, कधीही ध्यानात ठेवा हे. तर आता ह्या ऑब्लिक प्लेनवरती, कुठला प्लेन आहे ऑब्लिक प्लेन, त्याला काहीतरी नाव द्या, त्याला मी म्हणतो ओपी हा आपल्यासाठीचा ऑब्लिक प्लेन आहे. मग या ओपी ऑब्लिक प्लेनवरती नॉर्मल स्ट्रेस किती, नॉर्मल स्ट्रेसचा फॉर्म्युला हा तसा मोठा फॉर्म्युला आहे, पण ध्यानात ठेवायचा आपल्याला. क्वेश्चन कसा फ्रेम होईल, विच ऑफ द फॉलोइंग इज द नॉर्मल स्ट्रेस
ऑन ऑब्लिक प्लेन, नॉर्मल स्ट्रेस ऑन ऑब्लिक प्लेन. ऑब्लिक प्लेन नंतर तो काहीतरी अँगल बनवतोय प्लेन, तो त्याला मी म्हणतो थिटा अँगल घेतो. मग ह्याचा फॉर्म्युला काय असतो, याच्यासाठीचा फॉर्म्युला काय असतो? मग याचा फॉर्म्युला मी इथं लिहितोय साईडला बघा. याचा फॉर्म्युला असतो सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय. कारण सिग्मा एक्स आणि सिग्मा वाय हे माहिती आहे आपल्याला, हे माहिती आहे आपल्याला, म्हणून मी तर सिग्मा एक्स आणि सिग्मा वायच वापरतोय. पुढे प्लस प्लस सिग्मा एक्स, इथं असणार हे सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय अपॉन इथे हे 2 इंटू कॉस 2 थीटा. कॉस 2 थीटा, तर थीटा तर माहिती आहे आपल्याला, यस त्यावरच आपण घेतला हा कॉस 2 थीटा प्लस टाऊ एक्स वाय साइन 2 थीटा. असा झाला हा छोटा फॉर्म्युला. छोटा नाही तर बराचसा मोठा आहे, पण सोपा आहे बघा. हा सोपा, यावरून तुम्हाला सिग्मा एनची व्हॅल्यू भेटणार आहे बघा. चला आपला दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह झाला. आता आपला तिसरा क्वेश्चन एक्झाम्पल. आपल्याला जर त्याच ऑब्लिक प्लेनवरती जर त्यांनी विचारलं व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द शिअर स्ट्रेस. आता काय कॅल्क्युलेशन्स नाही विचारणार आपल्याला, पण फॉर्म्युला खालीलपैकी कुठला करेक्ट आहे कुठला नाही आहे असे क्वेश्चन्स, म्हणजे की सोपे क्वेश्चन्स असतात खरं तर. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण तर ध्यानात ठेवा सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय या टाईपमध्ये लिहितो मी बघा. पण इथं मायनस साईन घेतले मी अगोदरच कॉमन, इथं मायनस साईन घेतले कॉमन अगोदरच. इंटू इथं लिहायचं आपल्याला कंपल्सरी साइन 2 थीटा लिहितो आपण इथं. आणि प्लस ॲज युजल वरचा जो फॉर्म्युला आहे त्याच टाईपमध्ये ह्या टाऊ एक्स वाय फक्त इथं साइन थीटा नसून इथं कॉस थीटा असते बघा. आणि तोही कधी ध्यानात ठेवा अँगल हा कॉस 2 थीटा असतो. हा अँगल 2 थीटा अँगल असतो हा या टाईपमध्ये. चला इथं झाला आपला हा तिसरा क्वेश्चन सॉल्व्ह झाला. चौथा क्वेश्चन एक मी तुम्हाला विचारला होता की प्रिन्सिपल प्लेनचा अँगल काय असेल, कसा काढणार बरं. प्रिन्सिपल प्लेनचा अँगल खूप सोपा आहे, वरच्या फॉर्म्युलेवरूनच अँगल येतो बघा. काय करा, वरच्या फॉर्म्युलेमध्ये काय करा बघा, प्रिन्सिपल प्लेनचा अँगल विचारला त्यांनी, म्हणजे थिटा काहीतरी विचारलं आपला, हे थिटा विचारले आपल्याला खरं तर त्यांनी. कधी विचारलं पण प्रिन्सिपल प्लेनवरती. तुम्ही सांगा मला प्रिन्सिपल प्लेनवरती शिअर स्ट्रेस किती असतो, हा शिअर स्ट्रेस किती असतो, 0 असतो. मग ह्याच इक्वेशनला तुम्ही शिअर स्ट्रेस 0 घ्या आणि इक्वेट करा बरं. मायनस सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय बाय टू इंटू साइन 2 थीटा. इथं आलं हे घेतलं मी लेफ्ट साईडला किंवा जाग्यावर राहून दिलं, आणि इकडं राईट साईडला घेतलं मी हे टाऊ एक्स वाय हे कॉस 2 थीटा. काही प्रॉब्लेम याच्यामध्ये, काहीच प्रॉब्लेम नाही ना. मग हा साइन 2 थीटा, आता इथं थीटा पी म्हणा, कारण प्रिन्सिपल प्लेनचा अँगल काढू लागलो ना आपण, कारण आपण इथं कंडिशन ऑलरेडी ठेवली आहे. तुम्हाला जे आन्सर येईल ना ते तुमचा आन्सर आहे बघा. आता फायनल जी स्टेप आहे, हा टॅन थीटा पी इक्वल्स टू, कसा आला टॅन थीटा पी, हा साइन 2 थीटा आहे आणि इकडचा कॉस 2 थीटा आहे, ह्याला लेफ्ट साईडला आणा आणि ह्याला राईट साईडला न्या. हे बघा हा 2 काय जाईल, वरती जाईल डायरेक्टली 2 टाऊ एक्स वाय. काही प्रॉब्लेम नाही. चला अपॉन हे मायनस मायनस हे प्लस होऊन जाईल बघा हे. चला अपॉन काय आलं हे, सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय. बस झाला आपला आन्सर. या टाईपमध्ये आला हा थीटा पी. मग थीटा पी तर काढू शकता तुम्ही. हा थीटा पी कसा काढता येईल आपल्याला, पुढे घ्यायला टॅन इनवर्स आला तर एकदम सोपा आणि छोटा क्वेश्चन याच्यामध्ये फ्रेम होईल बघा आपल्याला. हे टाऊ एक्स वाय अपॉन काय आहे, सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय, जी व्हॅल्यू दिली असेल ती व्हॅल्यू, आणि ह्याचा टॅन इनवर्स घ्या. तुम्हाला एका प्रिन्सिपल प्लेनचा अँगल भेटेल. एक्झाम्पल तुम्हाला सिग्मा 1चा अँगल भेटेल, कारण हा प्रिन्सिपल स्ट्रेस आहे. नंतर तुम्हाला सिग्मा 2चा अँगल भेटेल. सिग्मा 2चा अँगल कसा काढणार तुम्ही, सिग्मा 2चा अँगल काढण्यासाठी हा झाला एक्झाम्पल प्रिन्सिपल प्लेन 1चा अँगल, हा झाला प्रिन्सिपल प्लेन 2चा अँगल. काय नाही त्याच्यामध्ये काय करा तुम्ही, फक्त 90 डिग्री ॲड करा. कारण आपण बघितलं होतं बघा मागच्या क्लासमध्ये की 90 डिग्री ॲड केल्यानंतर आपल्याला दुसरा प्रिन्सिपल प्लेन किंवा त्याचा अँगल भेटतो बघा. या टाईपमध्ये असे कन्सेप्ट असतात हे बघा. मग ही झाली ॲनालिटिकल मेथड. आणि ह्या ॲनालिटिकल मेथडमध्ये आपल्याकडे हे सगळे पॅरामीटर महत्त्वाचे आहेत. आपल्याला सगळे फॉर्म्युले आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. चला आता वरचाच क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपण वापरतोय आपली दुसरी मेथड, त्याला आपण ग्राफिकल मेथड म्हणलो होतो. आणि ही ग्राफिकल मेथड आपण आता समजून घेऊया व्यवस्थित काय असे ग्राफिकल मेथड. आणि ग्राफिकल मेथडलाच आपण आधी बोलल्याप्रमाणे त्याला आपण मोहर सर्कल मेथड म्हणतो बघा. मोहर सर्कल, चला लिहितो इथं, बोलतो या पॉईंटमध्ये मोहर सर्कल मेथड. काय असतं बरं हे एक्झॅक्टली मोहर सर्कल, तर कधी ध्यानात ठेवा ही जी मेथड जी आहे ही आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी ग्राफ पेपर लागतो. बट आपण काय ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड एक्झाम्समध्ये काय ग्राफ पेपर वापरणार नाहीयेत. ह्याच्यामधल्या काही स्टेप्स माहिती असणं आवश्यक आहे, आणि त्या स्टेप्सवरती मोहर सर्कलचे छोटे छोटे क्वेश्चन्स बनतात वेगवेगळ्या केसेसनुसार. तर ह्या एक्स वाय ॲक्सिसमध्ये इथं ॲक्सिस जर सिस्टम बघितली आपण ॲज युजल आपली असते एक्स ॲक्सिस आणि इकडं असतो वाय ॲक्सिस. पण ह्या केसमध्ये इकडं असतो हा नॉर्मल स्ट्रेस ॲक्सिस आणि हा असतो हा शिअर स्ट्रेस ॲक्सिस, त्याला आपण टाऊ म्हणतो. हा झाला नॉर्मल ॲक्सिस आणि हा झाला शिअर स्ट्रेस ॲक्सिस. इकडं मायनस टाऊ आला आणि इकडं प्लस सिग्मा आला या टाईपमध्ये. चला पुढे
आता पुढच्या पॉईंटमध्ये बोलायचं असेल तर कन्सेप्ट तर तोच आहे बघा, कन्सेप्ट तर तोच आहे, क्वेश्चनही तोच आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये सिग्मा एक्स तुम्हाला दिले, सिग्मा वाय दिले, टाऊ एक्स वाय दिले तुम्हाला, आणि थिटा सुद्धा दिलेला आहे. तुम्हाला हे सगळे पॅरामीटर्स काढायचे आहेत. सिग्मा 1 काढायचे, सिग्मा 2 काढायचे, सिग्मा एन काढायचे, टाऊ एस काढायचे, प्रिन्सिपल प्लेनचा अँगल काढायचा आहे, आणि बरंचसं काही तुम्ही याच्या व्यतिरिक्तही काढू शकता ह्या मोर स्ट्रेस मेथडनुसार. आता मोर सर्कल मेथड ह्यालाच आपण काय म्हणतो, स्ट्रेस ट्रान्सफॉर्मेशन मेथड सुद्धा म्हणतो बघा. हे नाव सांगतोय का, कारण ऑब्जेक्टिव्ह एक्झाम्समध्ये याविषयी क्वेश्चन असतो. स्ट्रेस ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, आपण स्ट्रेसला असं इकडनं उचलून तिकडे फेकतो. कुठलं, एखाद्या बॉडीमध्ये तो स्ट्रेस तयार होतो त्याला आपण उचलून इकडे फेकतो, सिग्मा आणि टाऊ ॲक्सिसवरती फेकून देत असतो. त्यामुळे आपण त्याला म्हणतो स्ट्रेस ट्रान्सफॉर्मेशन मेथड. मग ह्याच्यामध्ये काही स्टेप्स आहेत बघा. स्टेप्स कुठल्या स्टेप्स आहेत ह्या मेथडला, किंवा याचे क्वेश्चन सॉल्व्ह कसे करायचे. आता काही बेसिक्स तुम्हाला सांगतो मी सॉल्व्ह करण्याच्या अगोदर. आता एक्झाम्पल कधी ध्यानात ठेवा की जो मोहर सर्कल मेथडमध्ये जे मोहर सर्कल येणार आहे, एक सर्कल येणार आहे, त्या सर्कलचा सेंटर हा नेहमीच झेड ॲक्सिसवरती, नेहमीच ह्या सिग्मा ॲक्सिसवरती असतो बघा, म्हणजे एक्स ॲक्सिसवरती असतो हा. मग सेंटर ऑफ द मोहर सर्कल कसं काढतो आपण, सेंटर ऑफ द मोहर सर्कलचे कोऑर्डिनेट्स काय असतात मग. तर एक्झाम्पल इथं आपल्याला सिग्मा एक्स दिलाय, तर सिग्मा एक्सचा वापर करा, सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय चालतं. आपल्याला ह्याचा वापर करावा लागेल अपॉन टू कॉमा 0. कारण ह्याचा मिनिंग काय झाला, ह्याचा मिनिंग झाला की काहीतरी कॉर्डिनेट आहेत जो की एक्स कॉर्डिनेट आहे आणि वाय कॉर्डिनेट आहे. वाय कॉर्डिनेट 0 आहे आणि एक्स कॉर्डिनेट काहीतरी नॉन 0 भेटेल आपल्याला, मे बी 0 भेटू शकतो. बट सेंटर काढण्यासाठीची ही स्टेप आहे, तर आपण स्टेप नंबर 1 म्हणूया. पहिल्यांदा तुम्ही सेंटर काढून घ्या. दुसरा पॉईंट, आता सर्कलचा समजा सेंटर भेटला आपला, असं इथं भेटेल, कुठेही भेटलं सेंटर सर्कलचा. मग त्यानंतर दुसरी मेथड असते बघा. दुसरी मेथड कुठली आहे याच्यामध्ये, तर रेडियस काढावं लागेल तुम्हाला. त्या मोर सर्कलची रेडियस तर महत्वाची आहेच ना तुम्हाला सर्कल ट्रेस करण्यासाठी. मग रेडियस काय असते बरं ह्या मोर सर्कलची, तर ह्याच्यासाठीचा एक फॉर्म्युला, एक तर तुम्हाला सिग्मा 1 मायनस सिग्मा 2 बाय 2 हा एक फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता, कॉमा 0. कधी ज्यावेळेस तुम्हाला हे प्रिन्सिपल स्ट्रेसेस दिलेले असतील त्यावेळेस फक्त हा फॉर्म्युला त्यावेळेस आहे. नाही तर मग आपल्याला ॲज युजल आपल्या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, आपल्याला प्रिन्सिपल स्ट्रेस नाही दिला, प्रिन्सिपल स्ट्रेस तर आपल्याला काढायचा आहे. मग आपल्यासाठी काय फॉर्म्युला असणार आहे, तर आपल्यासाठी हा फॉर्म्युला असणार आहे. थोडासा लंबा फॉर्म्युला आहे, मोठा फॉर्म्युला आहे, आणि तो आपण ऑलरेडी लिहिला आहे. तो आहे सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय बाय 2. इथं लिहितो हे, त्याचा पॉवर घ्या स्क्वेअर प्लस टाऊ एक्स वाय याचा स्क्वेअर, टाऊ एक्स वायचा स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे बघा तो. याच्यामध्ये हा फॉर्म्युला कधी वापरायचा आपल्याला, ज्यावेळेस आपल्याला सिग्मा 1 आणि सिग्मा 2 दिलेले नसते, जे की आपल्याच क्वेश्चनमध्ये आपल्याला सिग्मा 1 आणि सिग्मा 2 दिलेले नाही. एक्झाम्पल, तुमचा सर्कलचा सेंटर इथं काहीतरी भेटला आणि याप्रमाणे आपण सर्कल ट्रेस करूया. आपल्याला ह्यामध्ये क्वेश्चन्स कसे विचारले जातात बघा, काही कंडिशन दिलेल्या जातात आपल्याला, काही कंडिशन दिलेल्या असतात आणि त्यासाठी तुम्हाला विचार असते विच ऑफ द फॉलोइंग इज द मोहर सर्कल. खालीपैकी मोहर सर्कल कुठलं आहे, रेडियस काय आहे, त्याचा सेंटर कुठं आहे, वगैरे 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 असे क्वेश्चन्स असतात जे की सोपे आहेत क्वेश्चन्स. आता आपल्या ह्या क्वेश्चन प्रमाणे आपल्या क्वेश्चनमध्ये काय काय दिलं आहे, आता वर जाण्यापेक्षा मी इथं लिहून घेतोय गिवन डेटा. काय काय दिलं होतं आपल्याला, हे सिग्मा एक्स दिले असते बघा, सिग्मा वाय दिले असते बघा, नंतर याच्यामध्ये आपल्याला हे टाऊ एक्स वाय दिलेलं आहे बघा, नंतर ह्याच्यामध्ये हा थिटा दिलेला आहे बघा, हे दिलेलं आहे ना, यस दिलेलं आहे आपल्यासाठीचं. मग सिग्मा एक्स आणि सिग्मा वाय पहिलं प्लॉट करून घ्या. मग तुम्ही नंतर सर सिग्मा एक्स म्हणजे काय, हा एक्स ॲक्सिसवरती आणि सिग्मा वाय आहे काय वेगळ्या ॲक्सिसवरती का, काही कधी ध्यानात ठेवा. सिग्मा एक्स झालं सिग्मा वाय झालं, त्या दोघांनाही आपण काय म्हणतो, नॉर्मल स्ट्रेस म्हणतो. आणि हा इथं काय, हा नॉर्मल स्ट्रेस आहे, असा नॉर्मल स्ट्रेस आहे हा सुद्धा. मग सुरुवातीला जास्त कुठला आहे आपल्याला, सिग्मा एक्स जास्त एक्झाम्पल, तर तुम्ही असा सिग्मा एक्स इथं प्लॉट करून घेतला बघा. ग्राफिकली कॉलेज लेवल आपण कसं केलं ते थोडक्यात सांगतोय, आणि मग आपल्या ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड विषयी आपण डिस्कस करूया. नंतर तुम्ही इथं सिग्मा वाय छोटा आहे तो प्लॉट करून घेतला असा. एक्झाम्पल हा आहे सिग्मा वाय, आणि हा आहे एक्झाम्पल सिग्मा एक्स या टाईपमध्ये. ठीक आहे, पुढे आपल्याला हे दोन प्लॉट झाले, तिथं काय दिले त्याने, टाऊ एक्स वाय सुद्धा दिले बघा. टाऊ एक्स वाय काय करतो आपण, असा प्लॉट करून घेतो बघा. टाऊ एक्स वायची व्हॅल्यू अशी प्लॉट करतो आपण, ह्या ठिकाणी प्लॉट करतो आणि ह्या ठिकाणी प्लॉट करतो. टाऊ एक्स वाय कसं काय बरं, सिग्मा एक्सलाही तुम्ही टाऊ एक्स वाय प्लॉट केले बघा. सिग्मा एक्स वरती सुद्धा टाऊ एक्स वाय अप्लाय होत असते आणि सिग्मा वाय वरती सुद्धा टाऊ एक्स वाय अप्लाय होत असते. दोन्ही प्लेनवरती असतं ते, म्हणून तुम्ही इकडच्या साईडनाही टाऊ एक्स वाय ड्रॉ करता, इकडच्या साईडनेही टाऊ एक्स वाय ड्रॉ करता. आता ह्याचं साईन कन्व्हेन्शन वगैरे याच्यामध्ये काही पॅरामीटर्स असतात जे की आपल्या इथं गरजेचे नाहीत खरंच, मी ते सांगितलेही नाही. मग त्या टाईपमध्ये हे दोन पॉईंट जॉईन करून घ्या तुम्ही. हे 2 पॉईंट जॉईन केले, हा जो मधला पॉईंट भेटला त्याला आपण सेंटर मानून, आणि इतक्या डिस्टन्सला, ह्या डिस्टन्सला ही डॉट डॉट जे डिस्टन्स आहे
ह्याला रेडियस म्हणून आपण एक सर्कल ड्रॉ करायचा. आता आपण एक सर्कल ड्रॉ करायचं आहे. सर्कल कसं पास झालं पाहिजे ते ह्या पॉईंटमधनं आणि इकडच्या ह्या पॉईंटमधनं सर्कल पास झालं पाहिजे. मग हे आपलं सर्कल असं, हे सर्कल मोर सर्कल आहे ना, हे मोर सर्कल आहे. आपण प्रोट्रॅक्टरनं ह्याला आपण ड्रॉ करणार आहोत. या टाईपमध्ये हे मोर सर्कल आलं बघा. आता मी कंटिन्युअस लाईन ड्रॉ न करता चला बघतो, प्रयत्न करतो. सर्कल खरंच सर्कल सारखं येते का? चला आलं सर्कल, सर्कल आलं. हे या टाईपमध्ये आपल्याला भेटलं मोर सर्कल. मोर सर्कल भेटलं. आता मोर सर्कलचा प्रत्येक पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा असतो बघा. बघा मोर सर्कल विषयी जर बोलायचं झालं, तर आपण हे जी डिस्टन्स आहे, ह्याला आपण टाऊ एक्स वाय म्हणलेलो आहोत. हे माहिती आपल्याला. हे काय आहे? इथं खाली सिग्मा एक्स आहे, हे सिग्मा वाय आहे. चला पुढचे पॅरामीटर्स. मोर सर्कल ज्या पॉईंटला कट करतं बघा सिग्मा ॲक्सिसला, ते पॉईंट असतात आपल्यासाठी प्रिन्सिपल स्ट्रेसेस. म्हणजे कुठला? ह्या पॉईंटला कट केलं ना, मग ह्या पॉईंटचा डिस्टन्स मोजायचा असते स्केलनं, आणि मग इथं द्यायचा असतो आपल्या सिग्मा 1 स्केलनं मोजायचं. मग नंतर त्याला कन्व्हर्ट करतो आपण. मोर सर्कल काढण्याची मेथडच अशी असते. नंतर हे डिस्टन्स मोजायचं बघा. हे डिस्टन्स मोजलं तर ते डिस्टन्स कमी असणार आहे, त्याला आपण सिग्मा 2 म्हणतो. म्हणजे सिग्मा 1 भेटला, सिग्मा 2 भेटला. चला नंतर काय होतं आपलं? हे सिग्मा 1 झाला, सिग्मा 2 झाला. नंतरचा पॅरामीटर त्यांनी काय विचारलाय? हा सिग्मा एन विचारलाय बघा. नॉर्मल स्ट्रेस विचारलाय. त्यासाठी हा थीटा, तुम्हाला काहीतरी थीटा दिला असेल ना, हा थीटा. मग आता एक्झाम्पल 30 डिग्री अँगल दिला आपल्याला. 30 डिग्री अँगल दिला ना, तर याच्यामध्ये अँगल 30 डिग्री नाही घ्यायचा, मग याच्यामध्ये तो जास्त घ्यायचा. मग 30 डिग्री जर असेल तर मोर सर्कलमध्ये आपण अँगल किती घेतो? ट्वाईस घेतो. जर इकडं 30 दिलेला असेल आपल्या क्वेश्चनमध्ये, तर मोर सर्कल ग्राफवरती सर्कल ड्रॉ करायच्या वेळेस आपण 30 डिग्रीचा अँगल घेणार आहोत. मग याला एक्झाम्पल मी इथे देतो. एक्झाम्पल 30 × 2 हे आलं आपलं 60 डिग्री. मग 60 डिग्रीचा अँगल इथं मेंटेन करायचा आणि एक्झाम्पल इथं अशी लाईन ड्रॉ करायची. असं ॲझ्युम करा की हा 60 डिग्रीचा अँगल आहे. हा 60 डिग्रीचा अँगल आहे. मग इथं किती अँगल आहे? हा 2 थीटा अँगल आहे. हा 60 डिग्रीचा अँगल आहे. मग हा जो पॉईंट आहे ना आपला, हा जो पॉईंट आहे बघा, तो हा पॉईंट आहे. हा प्लेन आहे तो ओपी प्लेन. म्हणजे इथं कसा दाखवतोय मी? हा ओपी प्लेन म्हणल्यानंतर हा पॉईंट आहे तो त्या प्लेनचा पॉईंट आहे. हा ओपी प्लेन म्हणजे हा आपल्यासाठीचा हा प्लेन आहे आपल्यासाठीचा तो सीपी म्हणूया आपण त्याला या केसमध्ये, या टाईपमध्ये. चला आता आपल्याला विचार काय? सिग्मा 1 भेटला, सिग्मा 2 भेटला. आपल्याला काय काढायचं आहे? नॉर्मल स्ट्रेस काढायचा आहे. आपल्याला काय काढायचं आहे? शिअर स्ट्रेस काढायचा आहे. कुठला काढायचा? त्या ऑब्लिक प्लेनवरचा काढायचा ना. मग ऑब्लिक प्लेनवरचा काढायचा म्हणजेच ध्यानात ठेवा, मोर सर्कलचा प्रत्येक पॉईंट काय कॉर्डिनेट असतील बरं याचे? एक्झाम्पल मी आता इथे एक पॉईंट घेतो. असं ह्याचे कॉर्डिनेट काय असतील? ह्याचे कॉर्डिनेट एक्स कॉमा वाय नसतात. त्याच्यामध्ये ह्याचे कॉर्डिनेट काय असतात? सिग्मा कॉमा इथं हा शिअर स्ट्रेस. म्हणजे नॉर्मल स्ट्रेस आणि शिअर स्ट्रेस हे मोर सर्कलचे कॉर्डिनेट्स असतात बघा. मोर सर्कलच्या सर्कम्फरन्सचे कॉर्डिनेट्स. मोर सर्कलवरचा प्रत्येक पॉईंट काय दाखवतो आपल्याला? एक क्वेश्चन आहे असा, मोर सर्कल वरचा प्रत्येक पॉईंट आपल्याला नॉर्मल स्ट्रेस आणि शिअर स्ट्रेसची व्हॅल्यू देतो. असा क्वेश्चन आहे तो. त्याचा आन्सर असा आहे. मग त्यामध्ये ध्यानात ठेवायचं आहे. आता हा जो पी पॉईंट आहे बघा, पी पॉईंटपासून काय करतो मी? एक नॉर्मल ड्रॉ करतो. एक नॉर्मल ड्रॉ करतो. असा हा नॉर्मल ड्रॉ केला मी. असा कशावरती नॉर्मल ड्रॉ केला? ह्या सिग्मा ॲक्सिसवरती नॉर्मल ड्रॉ केला मी. असा हा नॉर्मल ड्रॉ केला. मग मला एक डिस्टन्स भेटलं बघा. असं हे डिस्टन्स भेटलं मला. असं हे डिस्टन्स भेटलं. ह्या डिस्टन्सला काय म्हणणार मग? आता ह्या डिस्टन्सला काय म्हणायचं? हे डिस्टन्स भेटलं आपल्याला, हे नॉर्मल स्ट्रेस भेटला. बस आन्सर संपला आपलं इथलं सिग्मा यांचं. हा झाला नॉर्मल स्ट्रेस. आता हे झालं एक्स ॲक्सिस सारखंच आहे ना, सिग्मा ॲक्सिस. आता हे जे डिस्टन्स आहे, ह्या डिस्टन्सची व्हर्टिकल लेंथ काय आहे? व्हॉट इज द व्हर्टिकल लेंथ ऑफ दिस डिस्टन्स? ह्या डिस्टन्सची व्हर्टिकल लेंथ काय असते? तो व्हर्टिकल लेंथ असते शिअर स्ट्रेस. एक तर तुम्ही ह्याला इकडं प्लॉट करून घ्या. असं एक तर तुम्ही ह्याला असं इकडं ओढून घ्या. असं आणि हे व्हर्टिकल डिस्टन्स मोजा. असं हे व्हर्टिकल डिस्टन्स मोजा. ह्याला आपण काय म्हणतो? शिअर स्ट्रेस म्हणतो बघा. असं इथं लिहित असतो मी हा शिअर स्ट्रेस. ठीक आहे. म्हणजे या टाईपमध्ये आपल्याला अशी पॅरामीटर भेटत गेली. काही डाऊट नसायला पाहिजे याच्यामध्ये आपल्यासाठी काहीच डाऊट नसायला पाहिजे. चला आपण पुढे प्रोसीड करूया. आता खरं तर हे याच्या जास्त डिटेलमध्ये जायचं नाही आपल्याला, पण बेसिक्स माहिती असणंच आपल्याला तेच एक्सपेक्टेड आहे आपल्याला बेसिक्स माहिती असणं. मग मोर सर्कल म्हणजे काय? स्ट्रेस ट्रान्सफॉर्मेशनची मेथड आहे. एलिमेंटचे स्ट्रेसेस आपण काय करतो? एका ग्राफवरती फेकून देतो. आणि मोर सर्कलचा जो मोर सर्कल कुठे असतो? मोर सर्कलचा सेंटर हा एक्स ॲक्सिसवरती असतो बघा. मग तो राईटला असू शकतो, तो लेफ्टला असू शकतो, तो ओरिजिनला सुद्धा असू शकतो. वाय ॲक्सिसवरती कधीच नसतो हा मोर सर्कलचा सेंटर. मग याच्यामध्ये क्वेश्चन्स
आपल्या प्रॅक्टिसचे क्वेश्चन कसे फ्रेम होतात त्याचा एक तुम्हाला अंदाज येण्यासाठी कसे फ्रेम होतात म्हणून आपण इथं क्वेश्चन एक फ्रेम करूया. क्वेश्चन फ्रेम मी असा करतो, या टाईपमध्ये फ्रेम करतो मी क्वेश्चन. एक्झाम्पल, आपल्याला क्वेश्चन डायरेक्टली दिला असतो. इथं काहीतरी दिलं आहे एक्झाम्पल, इथं दिला आहे हा एक्झाम्पल 300 मेगा पास्कलचा शिअर स्ट्रेस दिला आपल्याला. ठीक आहे. आता इकडचा दिला म्हणजे इकडचाही 300 मेगा पास्कलचाच आहे, त्याचा मिनिंग असाच असतो बघा. चला ठीक आहे. इथं किती आहे शिअर स्ट्रेस? इथं एक्झाम्पल त्यांनी काहीतरी दिलं आपल्याला 100 मेगा पास्कलचा शिअर स्ट्रेस दिला आपल्याला. 100 मेगा पास्कलचा शिअर स्ट्रेस दिलाय, मेगा पास्कलचा शिअर स्ट्रेस दिलाय. आणि आपल्याला त्यांनी क्वेश्चन विचारलाय विच ऑफ द फॉलोइंग इज द मोर सर्कल. त्यामध्ये ऑप्शन ए आहे बघा. ऑप्शन ए कसं आहे? एक्झाम्पल या टाईपमध्ये आहे ऑप्शन ए. एक्झाम्पल इथं आहे ऑप्शन बी या टाईपमध्ये, हे आहे ऑप्शन बी. एक्झाम्पल हे आहे ऑप्शन सी. असे 3 ऑप्शन्स आहेत आपल्याला. एकदम सोपा क्वेश्चन आहे. ऑप्शन सी आणि ऑप्शन डी आहे एक्झाम्पल या टाईपमध्ये. ऑप्शन डी आहे या टाईपमध्ये. फक्त एवढा शेअर स्ट्रेस दिलाय आणि त्यांनी व्हॅल्यू पण मेन्शन नाही केल्या, काही व्हॅल्यू सुद्धा मेन्शन नाही केल्या. खरं तर व्हॅल्यू मेन्शन करायला पाहिजे. तसाही क्वेश्चन मी पुढे फ्रेम करतो. विच ऑफ द फॉलोइंग इज द मोर सर्कल फॉर द गिवन स्टेट ऑफ स्ट्रेस कंडिशन. ह्या स्टेट ऑफ स्ट्रेस कंडिशनला कुठलं मोर सर्कल आहे म्हणून. चला ह्याचं सोल्युशन मी रेडनं लिहितो. इथं रेडनं सोल्युशन लिहितो मी याचं. चला पहिली स्टेप काय होती आपली? पहिली स्टेप काय होती? काय सांगितलं होतं तुम्हाला? सेंटर फाइंड आउट करायला सांगितलं होतं मी. पहिलं तर आपण काय करूया? सेंटर फाइंड आउट करूया. मग सेंटरचे कोऑर्डिनेट्स काय असतात? सेंटरचे कोऑर्डिनेट्स काय असतात? सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय. इथं लिहितो मी अपॉन 2, 0. हे असते बघा मोर सर्कलचे कोऑर्डिनेट्स. मग ह्याच्यामध्ये सिग्मा एक्स कुठला आहे? तर ध्यानात ठेवा, त्याच्यामध्ये त्यांनी कुठे इथं शिअर स्ट्रेस दिलाय का आपल्याला? त्यांनी शिअर स्ट्रेस मेन्शन नाही केला. म्हणजे शिअर स्ट्रेस किती? हा टाऊ एक्स वाय. त्यांनी मेन्शन नाही केलं ना, आपल्याला काय करायचं? त्यांनी काही बोलच नाही शिअर स्ट्रेस विषयी. मग टाऊ एक्स वाय किती? इथं 0 आहे. मग टाऊ एक्स वाय 0 असेल तर हा प्रत्येक प्लेन जो असणार आहे तो प्रिन्सिपल प्लेन असणार आहे. हा प्लेन प्रिन्सिपल प्लेन आहे, हा प्लेन प्रिन्सिपल प्लेन आहे. मग ह्याच्यामध्ये हा मेजर प्रिन्सिपल प्लेन असणार आहे. हा मेजर असणार आहे. का बरं? कारण ह्याच्यामध्ये 300 मेगा पास्कलचा स्ट्रेस आहे ना. आणि हा मायनर प्रिन्सिपल प्लेन असणार आहे कारण इथं 100 मेगा पास्कलचा आहे. आणि त्याच्यासोबत आपल्याला सिग्मा 1 भेटणार आहे. डायरेक्टली सिग्मा एक्स न लिहिता सिग्मा 1 लिहितो मी. आणि तो किती? हा 300 मेगा पास्कल. 300 मेगा पास्कल. आणि तर मी सिग्मा 2 लिहितो. किती लिहायचा सिग्मा 2? सिग्मा 2 किती लिहायचा? यस, सिग्मा 2 लिहितो मी. हा किती? हा 100 मेगा पास्कल या टाईपमध्ये. चला आपला इथला पॉईंट सॉल्व्ह झाला हा. चला पुढे आता सिग्मा एक्स आणि सिग्मा वाय. सिग्मा एक्स आणि सिग्मा वाय. सिग्मा एक्स किती आहे आपल्यासाठी? हा 300 मेगा पास्कल आहे, तोच आहे ना सिग्मा 1. आणि प्लस ह्याच्यामध्ये हा किती? हा 100 मेगा पास्कल आहे या टाईपमध्ये. अपॉन 2, 0. यावरून काय भेटणार तुम्हाला? सेंटर भेटणार आहे. मग 300 अधिक 100 म्हणजे 400. 400 भागिले 2, 200. 200, 0. 200, 0 हे ते झालं सेंटर. बरं, एवढं जरी काढलं तरी तुमचं आन्सर आलं. तुम्ही सांगा बरं, असा सेंटर असलेला कुठला पॉईंट आहे की ज्याचा सेंटर असा 200 वरती आहे आणि तो बी प्लस आहे? म्हणून तो बी प्लस आहे. ऑप्शन ए मध्येच आहे फक्त ते. म्हणजे याचा पॉसिबिलिटी काय असू शकते? हे आहे त्याचं सेंटर किती वरती? 200 वरती आहे. बस, त्याचा वाय कोऑर्डिनेट किती आहे? 0 आहे. आता जर काही क्वेश्चनमध्ये असं पण असू शकतं की त्यांनी काही क्वेश्चनमध्ये त्याची रेडियस पण दिलेली असणार आपल्याला. मग रेडियस काढण्यासाठीचा आपला फॉर्म्युला तोच फॉर्म्युला आपला. रेडियस कसं काढतोय आपण? रेडियस काढण्यासाठी आपण काय करणार याच्यामध्ये? चला फॉर्म्युला कुठला घ्यायचा आता? फॉर्म्युला कुठला घ्यायचा? 2 फॉर्म्युले त्याच्यामध्ये. एक तर हा एक फॉर्म्युला असा ब्रॅकेटमधला सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय बाय 2 स्क्वेअर प्लस इथं लिहितो हे प्लस हे टाऊ एक्स वाय स्क्वेअर. हा एक फॉर्म्युला आहे. आणि दुसरा एक फॉर्म्युला आहे आपल्यासाठीचा ऑर रेडियस म्हणजे काय असते? रेडियस म्हणजे काय असते? द रेडियस ऑफ द मोर सर्कल रिप्रेझेंट्स. असा एक क्वेश्चन आहे बघा. रेडियस ऑफ द मोर सर्कल रिप्रेझेंट्स. तर रेडियससाठी दुसरा फॉर्म्युला काय होता आपला? सिग्मा 1 मायनस सिग्मा 2 बाय 2 या टाईपमध्ये आपला फॉर्म्युला होता. मग कुठला फॉर्म्युला वापरायचा? कुठलाही फॉर्म्युला वापरा, त्याचाही मिनिंग, दोघांचाही मिनिंग एकच आहे इथं. बघा बरं, इथं सिग्मा एक्स काय आहे तुम्हाला? सिग्मा एक्स थोडी आपल्याला इथं दिलेला, सिग्मा 1 दिलाय. चला वरचा फॉर्म्युला वापरतो आणि मग नंतर खालचा वापरतो. सिग्मा एक्स किती आहे? सिग्मा एक्स म्हणजे 300 आपल्यासाठीचं. एक्स डायरेक्शनचा स्ट्रेस असतो. सिग्मा वाय किती आहे? वाय डायरेक्शनचा स्ट्रेस असतो 100 दिला आपल्याला तो. अपॉन 2 याचा स्क्वेअर घेतो आपण प्लस अंडर रूट ऑफ टाऊ एक्स वाय किती इथं? टाऊ एक्स वाय तर ऑलरेडी 0 दिला आपल्याला. मग ह्याचा मिनिंग काय आला? ह्याला घ्या बरं ब्रॅकेटच्या बाहेर. 300 मायनस 100 बाय 2 आणि ह्याचा स्क्वेअर आहे बघा. हा स्क्वेअर बाहेर काढा. स्क्वेअर बाहेर काढा म्हणजे काय झालं? हे 300 मायनस 100 किती आलं? हे 200 आलं. इथं हे 200 आलं ना बाय 2. आता स्क्वेअर बाहेर काढलाय आपण म्हणजे इथं 200 बाय 2 आलं. 200 बाय 2 म्हणजे काय आन्सर आला आपल्या? 100 मेगा पास्कलचा आन्सर आला आपला. बघा, रेडियस काढण्यासाठीचा हा फॉर्म्युला. नाही तर मग रेडियस काढण्यासाठी डायरेक्टली हा फॉर्म्युला वापरा. ज्यावेळेस तुम्हाला प्रिन्सिपल स्ट्रेसेस दिलेत ना, डायरेक्टली दोघांचा मिनिंग एकच आहे.
हा खालचा फॉर्म्युला जो आहे ना तो वरच्या फॉर्म्युलेवरच आलेला आहे. मग किती हा 300 मायनस 100/2 आणि आन्सर काय आलं तुमचं इथं हे 200 मेगापास्कल. या टाईपमध्ये आपल्याला आन्सर भेटून गेलं इथं. चला या टाईपमध्ये आन्सर भेटला आपल्याला. म्हणजे ॲडिशनल पॉईंट जर डिस्कस करायचा असेल तर तो पॉईंट आहे बघा. रेडियस ऑफ द मोर सर्कल रिप्रेझेंट्स. एक क्वेश्चन विचारला होता मी तुम्हाला, काय रेडियस काय रिप्रेझेंट करते बरं. रेडियस म्हणजे काय असते, रेडियस म्हणजे काय असते, शिअर स्ट्रेस असतो. पण कुठला शिअर स्ट्रेस असतो तो मॅक्सिमम शिअर स्ट्रेस असतो. म्हणून मॅक्सिमम शिअर स्ट्रेस म्हणजेच आपण असाही नवीन एक फॉर्म्युला लिहितो बघा. नवीन एक फॉर्म्युला असा लिहितो आपण की त्याच्यामध्ये काय करतो आपण σ1 मायनस σ2, σ1 मायनस σ2/2 आणि याला काय म्हणतो आपण मॅक्सिमम शिअर स्ट्रेस किंवा ह्यालाच काय म्हणतो आपण द रेडियस ऑफ द मोर सर्कल. आपल्याला ह्याला ब्रॅकेटमध्ये ठेवायचं आहे, आपल्यासाठी हे महत्वाचं आहे. चला रेडियसचं भेटले आपल्याला आन्सर. सो या टाईपमध्ये आपण असा क्वेश्चन फ्रेम केला. 1 आपण डिस्कस केलाय, त्याच टाईपमध्ये आपण क्वेश्चन 2 ही डिस्कस करूया. आणि क्वेश्चन 2 आहे प्युअर टॉर्शनची केस आहे बघा. असा क्वेश्चन फ्रेम असतो की प्युअर शिअरच्या कंडिशनमध्ये किंवा प्युअर टॉर्शनमध्ये किंवा प्युअर शिअरमध्ये मोर सर्कल कसा असतंय. क्वेश्चन वेगवेगळा फ्रेम केला जातो, पण ध्यानात ठेवा प्युअर शिअर असेल किंवा प्युअर टॉर्शनची केस असेल तर दोघांसाठी मोर सर्कल आपला एकच असणार आहे बघा. कसं असतंय थोडक्यात आपण डिस्कस करूया. आता प्युअर टॉर्शनची केस कशी याचं डायग्राम थ्रू आपण एक्सप्लेनेशन देऊया. प्युअर टॉर्शन म्हणजे असं असते बघा. हे प्युअर टॉर्शन म्हणजे हे असं असते जे की मी टॉर्शन ह्या टॉपिकमध्ये नाही डिस्कस केलं कारण मला इथं होल्ड करायचं होतं, त्याला इथं डिस्कस करायचं होतं म्हणून डिस्कस केलं नाहीये. या टाईपमध्ये असते बघा प्युअर टॉर्शनची केस. म्हणजे ह्याच्यामध्ये काय असतं, ह्याच्यामध्ये ना ॲक्झिल लोड असतो बघा, ना ह्याच्यामध्ये कुठला बेंडिंग लोड असतो, कुठल्याच टाईपचा लोड नसतो याच्यामध्ये, कुठल्याच टाईपचा लोड नसतो, सगळे लोड झिरो असतात, फक्त शिअर स्ट्रेस असतो बघा. मग शिअर स्ट्रेस असतो म्हणजे कसं, आता प्युअर टॉर्शनची केस आपण मागच्या क्लासमधलं टॉर्शन नावाचा जो टॉपिक आहे एक्झाम्पल, याच्यामध्ये हा इथं कॅन्टिलिव्हर बीम आहे आपल्यासाठीचा हा, आणि ह्याच्या फ्री एंडला आपण या टाईपमध्ये हा शिअर स्ट्रेस अप्लाय केला आपण हा टी किलो न्यूटनचा. मग टी किलो न्यूटनचा लोड अप्लाय केल्यानंतर ह्याच्या फायबर्समध्ये असं ह्याचे फायबर ट्विस्ट झालेले आपण बघितले होते आणि फायबर ट्विस्ट होतात म्हणजे शिअर तयार झाला बघा याच्यामध्ये. मग शिअर तयार झाला म्हणजे कसा शिअर तयार होतो, तो या टाईपमध्ये शिअर स्ट्रेस तयार होत असतो बघा. एक्झाम्पल स्टेट ऑफ शिअर स्ट्रेस. क्वेश्चन असाही फ्रेम होईल, विच ऑफ द फॉलोइंग इज द स्टेट ऑफ शिअर स्ट्रेस और स्टेट ऑफ स्ट्रेस फॉर द प्युअर टॉर्शन. प्युअर टॉर्शनमध्ये स्टेट ऑफ स्ट्रेस कशी असते, त्याच्यामध्ये शिअर स्ट्रेस जो असतो बघा तो या टाईपमध्ये असतो. या टाईपमध्ये इकडे इकडे ॲरो आणि एक्झाम्पल इकडे ॲरो आणि हा इकडे ॲरो. या टाईपमध्ये काय सांगायचं मला, ही वरचीच डायग्राम तुम्ही काय नाही ह्या ॲरोला एवढं महत्त्व देऊ नका, आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं नाही आहे. बट इथं आपल्यासाठी ध्यानात ठेवा की प्युअर शिअरची कंडिशन अशी असते, फक्त आणि फक्त शिअर स्ट्रेस असतो बघा त्याच्यावरती. मग कुठल्या पॉईंटला येतो, तो ए पॉईंटला सुद्धा आहे. एक्झाम्पल इथं जर ए पॉईंट घेतला, ए पॉईंटलाही तसंच आहे, बी पॉईंटलाही तसंच आहे. म्हणजे वरच्या सरफेसवरच्या पॉईंटवरती शिअर स्ट्रेस असा असतो. म्हणून आपण बघितलं ना अशा टाईपचे जे कंपाऊंड असतात ना, जे टॉर्शनमध्ये फेल होणारे कंपाऊंड कसे असतात की सुरुवातीला एकदम इनिशियल लेवलला क्रॅक जातो, नंतर तो क्रॅक प्रोपोगेट होतो आणि एका वेगळ्याच 45 डिग्रीच्या अँगलमध्ये किंवा मग आता त्या केस टू केस त्या टाईपमध्ये त्यांचं फेल्युअर दिसून येतं आपल्याला. हे केस टू केस वेगवेगळे असते याच्यामध्ये. मग इथं झाला आपला शिअर स्ट्रेस, इथं झाला आपला हा शिअर स्ट्रेस. चला ठीक आहे, आता पुढे मी डिस्कस करतो याचं मोर सर्कल कसं असेल. चला मोर सर्कल काढायचे तर पहिली स्टेप ध्यानात ठेवायची. काय सांगितलं होतं पहिली स्टेप, त्यामध्ये आपल्याला सेंटर काढायचं आहे, मोर सर्कलचं सेंटर. मोर सर्कलचं सेंटर कसं काढतो आपण, σx + σy/2, 0. आता डबल तेच लिहित नाही मी इथं σx किती आपला, σx बी आणि σy सुद्धा इथं आपला आहे 0. इथं τxy किती आहे, τxy जो आहे तो टाऊ दिला आपल्याला त्यांनी. बाकीचा तर काही कुठल्या टाईपचा स्ट्रेस दिलाच नाही त्यांनी डायग्राममध्ये. म्हणजे आपल्याकडे σx, σx + σy/2 किती आलं, हे 0, हे 0. चला सेंटर तर भेटला आपल्याला 0 0. आणि सेकंड पॉईंट काय आपल्यासाठीचा, रेडियस कशी काढणार आपण. रेडियससाठी सांगितला होता फॉर्म्युला तुम्हाला मी, σ1 - σ2/2 सांगितला होता. मग ह्याच्यामध्ये σ1 ही नाही आहे आणि σ2 सुद्धा नाही आहे. मग कसं काढायचं आपलं, σ1 ही नाही आहे आणि σ2 ही नाही आहे. इथं जर तुम्ही असं कॅल्क्युलेशन केलं तर समजा तुमचं ॲन्सर चुकीचं आलं, कसं काय चुकीचं आलं, शिअर σ1 आणि σ2 ह्याच्यामध्ये कधीच नसणार आहे. σ1 आणि σ2 कधीच नसणार आहे, ह्या फेसवरती कधीच नसणार आहे तो. का बरं, कारण ह्याच्यावरती ऑलरेडी शिअर स्ट्रेस अप्लाय होतोय. म्हणजे हा प्लेन जो आहे ना, हा प्लेन कधीच प्रिन्सिपल प्लेन नसणार आहे, इथं हा कधीच नसणार आहे. मग इथं कोण असू शकतं, असलं तर σx आणि σy असू शकतं. मग ह्याचा फॉर्म्युला कुठला वापरणार तुम्ही, तुमच्यासाठी σ1 आणि σ2 फाइंड आउट करणं इथं सोपं नाही आहे. σ1 σ2 तुम्हाला वेगळ्या मेथडनं फॉलो करावं लागणार आहे. इथं तुम्हाला सरळ सरळ रेडियस काढायची आहे. रेडियस काढण्यासाठी तुम्ही सरळ सरळ फॉर्म्युला वापरा, σx - σy/2 होल स्क्वेअर प्लस
हे टाऊ एक्स वाय होल स्क्वेअर. बरं इथं सिग्मा एक्स आणि सिग्मा वाय तर 0 आहे म्हणून आपण इथं 0 लिहिलं, प्लस टाऊ एक्स वाय तर दिलं ना आपल्याला, टाऊ एक्स वाय दिलं, टाऊ स्क्वेअर येतो. टाऊ स्क्वेअर म्हणजे किती आलं, हे टाऊ आलं. म्हणजे तुमचा आन्सर इथं फायनल रेडी. यामध्ये हा सिग्मा एक्स आहे, सिग्मा ॲक्सिस, इकडं हा वरचा उभा टाऊ ॲक्सिस, सेंटर कुठे आहे, सेंटर इथं आहे आणि काहीतरी रेडियस असेल. आता काहीतरी सेंटीमीटरमध्ये, मीटरमध्ये, मिलीमीटरमध्ये काहीतरी रेडियस असेल, हे त्याचं आलं मोहर सर्कल. ह्याची रेडियस किती आहे मग, ह्याची रेडियस आहे टाऊ. या टाईपमध्ये आपलं आन्सर इथं बनलं. चला ही झाली प्युअर शेअरची कंडिशन. आता तिसरी केस सांगतो तुम्हाला, तिसरं एक एक्झाम्पल घेऊया आपण. आपण एक्झाम्पल्स का सॉल्व्ह करतो की सगळ्याच टाईपचे, सगळ्याच एक्झामचे क्वेश्चन्स तुमचे सॉल्व्ह होतील म्हणून. तिसरं एक्झाम्पल असंच एक वेगळं एक्झाम्पल जे की खूप फेमस आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी विचारलं जातं, हायड्रोस्टॅटिक. हायड्रोस्टॅटिक हायड्रोस्टॅटिक काय म्हणूया आपण त्याला, स्टेट ऑफ स्ट्रेस कंडिशन. स्टेट ऑफ स्ट्रेस कंडिशन. आणि कसं असतं हे बोलूया आपण याविषयी सुद्धा. आता हायड्रोस्टॅटिक स्टेट ऑफ स्ट्रेस कंडिशन म्हणजे ऑलरेडी मी ह्याच्याविषयी इंट्रोडक्शन करून दिलेलं आहे. तर हायड्रोस्टॅटिक स्टेट ऑफ स्ट्रेस कंडिशन म्हणजे कंपल्सरी ध्यान ठेवा. या टाईपमध्ये एक्झाम्पल हा पाण्यामधला एलिमेंट आहे. पाण्यामध्ये हायड्रो म्हणजे वॉटर, स्टॅटिक म्हणजे रेस्ट कंडिशन. आणि पाण्यामध्ये तर स्ट्रेस नसतो पण पाण्यामध्ये प्रेशर असतं. पण ही कंडिशन कशी कशी एक्सप्लेन केली जाऊ शकते. तर ह्याच्यामध्ये एक्झाम्पल हा इथला नॉर्मल स्ट्रेस, हा नॉर्मल स्ट्रेस आणि हा नॉर्मल स्ट्रेस. 3 नॉर्मल स्ट्रेसेस 3 फेसेसवरती. इथं आहे सिग्मा एक्स, इथं आहे सिग्मा वाय एक्झाम्पल, आणि इथं आहे सिग्मा झेड. आणि ध्यानात ठेवा हायड्रोस्टॅटिक स्टेट ऑफ स्ट्रेस कंडिशनमध्ये हा पॉईंट ध्यानात ठेवा, सिग्मा एक्स, सिग्मा वाय आणि सिग्मा झेड कोण जास्त असतो याच्यामध्ये, कोणच जास्त नसतो. तिघांची व्हॅल्यू सेमच असते. किती, सिग्मा. पहिली कंडिशन. आणि दुसरी कंडिशन, ह्या प्लेनवरती म्हणजे ह्या फेसवरती किंवा ह्या फेसवरती शेअर स्ट्रेस किती असतो, तर ह्याच्यामध्ये शेअर स्ट्रेस जो असतो तो असतो 0. याला आपण म्हणतो हायड्रोस्टॅटिक स्टेट ऑफ स्ट्रेस कंडिशन. आणखी काहींचं कन्फ्युजन असं होतं की सर हायड्रोस्टॅटिक स्टेट ऑफ स्ट्रेस कंडिशन म्हणजे नेहमी कॉम्प्रेसिव्ह फोर्सच असतो का, नाही. कॉम्प्रेसिव्ह फोर्स असतो असं काहीच नाही आहे. त्यामध्ये टेन्साईल फोर्स पण असू शकतो असा, हा टेन्साईल फोर्स पण असतो. आणि त्याही वेळेस तीच कंडिशन असणार आहे, सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय प्लस सिग्मा एक्स इक्वल्स टू सिग्मा वाय इक्वल्स टू सिग्मा झेड इक्वल्स टू सिग्मा, या टाईपमध्ये. चला यासाठी आपल्याला मोहर सर्कल काढायचं आहे. आता हिथं डायग्राम 3D झाली, आपल्याला 2D मध्ये काढायचं आहे. मग 2D मध्ये काय काढणार आपण ही डायग्राम, तीच डायग्राम मी 2D मध्ये काढतो. इथं झाला आपला हे सिग्मा एक्स. आता घ्यायचं की सिग्मा एक्स सिग्मा वाय, गरज नाही ना. कारण का बरं, सिग्मा एक्स इक्वल्स टू सिग्मा वायच तर असणार आहे, हायड्रोस्टॅटिक स्टेट ऑफ स्ट्रेस कंडिशन आहे म्हणून. चला इथं ड्रॉ करतो मी, हे इथं ड्रॉ करतो या टाईपमध्ये इथं ड्रॉ करतो मी. चला ह्याला काय म्हणूया मग आपण, सिग्मा. याला काय म्हणूया आपण, सिग्मा. ह्याला काय म्हणूया आपण, सिग्माच. आणि याला काय म्हणूया आपण, सिग्माच. शेअर स्ट्रेस 0. मग यासाठी मोहर सर्कल कसं येणार. आता हायड्रोस्टॅटिक स्टेट ऑफ स्ट्रेस कंडिशनमध्ये 2 टाईपचे फोर्सेस घेऊ शकतो आपण. एक तर घेऊ शकतो आपण कॉम्प्रेसिव्ह फोर्स, किंवा दुसरा घेऊ शकतो आपण टेन्साईल फोर्स. मग वॉटरच्या केसमध्ये नेहमीच ध्यानात ठेवा, वॉटरच्या केसमध्ये नेहमीच कॉम्प्रेसिव्ह फोर्स घेतला जातो. थोडक्यात मेन्शन असतो हा पॉईंट वॉटरच्या केसमध्ये. आता मला मोहर सर्कल, आता मी यासाठी मोहर सर्कल कन्स्ट्रक्ट करू लागलो होतो, आता मी यासाठी करतो मोहर सर्कल कन्स्ट्रक्ट, यासाठी. मग कसं असणार, यासाठी एक्झाम्पल डायग्राम ड्रॉ करतो. आता सिग्मा एक्स इक्वल्स टू सिग्मा वाय इक्वल्स टू सिग्मा झेड आहे. सिग्मा झेड तर मी इथं घेणार नाही, मग इथं झाला हा माझा सिग्मा, असा कॉम्प्रेसिव्ह झाला सिग्मा. या टाईपमध्ये कॉम्प्रेसिव्ह असतो ना, ओके कॉम्प्रेसिव्ह असतो. चला पुढे इथं लिहितो मी. पुढे इथं आहे हा सिग्मा, इथं आहे हा सिग्मा. चला सगळ्या साईडनं सिग्मा आला आणि शेअर स्ट्रेस 0 आला. मग आपले 2च पॉईंट इथं काय आहे, आपला पहिला पॉईंट असतो सेंटर फाइंड आउट करणं. सेंटर कसं फाइंड आउट करतो आपण, सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय बाय 2. मग इथं सिग्मा एक्स किती आहे, मायनस सिग्मा आहे. सिग्मा वाय किती आहे, मायनस सिग्मा आहे बाय 2 आलं हे, कॉमा 0. सेंटरचा फॉर्म्युला माहितीच पाहिजे तुम्हाला कंपल्सरी. मग किती आलं ह्याचा आन्सर, इथं आन्सर आलं -2 सिग्मा, वरती आलं -2 सिग्मा आणि खाली आलं हे 2, कॉमा 0. मग आपलं फायनल आन्सर आलं -6 सिग्मा, 0ला आपला मोहर सर्कलचा सेंटर असतो म्हणून ह्या केसमध्ये. आणि दुसरी केस कशी, आता दुसऱ्या केसमध्ये आपल्याला काय काढायचं, रेडियस काढतो आपण. रेडियस कशी काढतो आता बघा, याच्यामध्ये शेअर स्ट्रेस तर नाही आहे. शेअर स्ट्रेस नाही म्हणजे जो स्ट्रेस असणार आहे तो नॉर्मल स्ट्रेसच असणार आहे. मग नॉर्मल स्ट्रेस म्हणल्यानंतर तो आला सिग्मा 1 आणि सिग्मा 2. सिग्मा 1 ही तेवढाच आहे, सिग्मा 2 ही तेवढाच आहे. आणि दोघांची व्हॅल्यू किती आहे, मायनस सिग्मा आहे. मायनस का घ्यायचं, कारण तो कॉम्प्रेसिव्ह आहे म्हणून. आणि नाहीतर आपल्याला रेडियस माहिती आहे काय असते, रेडियसलाच आपण काय म्हणतो, मॅक्सिमम शेअर स्ट्रेस.
आणि त्यालाच आपण काय देतो फॉर्म्युला सिग्मा 1 मायनस सिग्मा 2 बाय 2. तिथं बऱ्याचशा स्टुडंटची बऱ्याचशा मुलांची इथं मिस्टेक होते बघा. त्यामध्ये सिग्मा 1 किती हा मायनस सिग्मा, मायनस मायनस प्लस होणार आहे इथं आणि इथं आला आहे सिग्मा अपॉन 2, म्हणजे आन्सर किती आला आपल्याला 0. म्हणजे याचं फायनल आन्सर काय आलं, फायनल आन्सर काय आलं याचं. चला फायनल आन्सर मी इथं घेतो या टाईपमध्ये असे. त्याला सेंटर कुठे, याचा सेंटर कुठे मायनस सिग्मा, मायनस सिग्मा नंतर हा इथं आला मायनस सिग्मा, त्याचा सेंटर आला. म्हणजे मोहर सर्कलचं हे डिस्टन्स म्हणजे काय सेंटर आहे, पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट रेडियस किती याची, रेडियस 0 आहे. मग 0 रेडियस म्हणजे जस्ट पॉईंट असणार आहे असा हा, 0 रेडियस म्हणजे जस्ट पॉईंट असणार आहे. हे डिस्टन्स किती आहे सेंटरचं, हे डिस्टन्स म्हणजेच आपला आहे मायनस सिग्मा, कारण तो मायनस सिग्मा ॲक्सिसवरती ड्रॉ केला ना मी असा म्हणून. या टाईपचं आपलं तिसरं एक्झाम्पल. आता आपण सॉल्व्ह करूया, तिसरं झालं आपलं. चला आपण एक चौथं एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. याच्यामध्ये क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन्स कशासाठी घेतो आपण की तुम्हाला कसलंच कन्फ्युजन नाही राहिलं पाहिजे, याच्यामध्ये कन्फ्युजनच नको आहे. आता एक्झाम्पल जर असा क्वेश्चन असेल तर मग या टाईपमध्ये फक्त एकच स्ट्रेस दिला तुम्हाला, असा एकच स्ट्रेस दिला असा, बाकी काहीच मेन्शन नाही केलं. फक्त त्यांनी मेन्शन केलं की 100 मेन्शन केलं, 100 मेन्शन केलं, बाकी काहीच मेन्शन नाही केलं. आणि यासाठी विचारलं विच ऑफ द फॉलोइंग इज द मोर सर्कल. तो सोपं आहे, डायरेक्टली मोर सर्कल पण काढू शकतो आपण. त्याचा सेंटर काढा पहिला. सेंटर आता तुम्हाला समजलं असेल, इथं त्यांनी शिअर स्ट्रेस दिला आहे म्हणजे डायरेक्टली जो सिग्मा 1 दिला त्याने, आणि सिग्मा 1 किती आपला 100 दिला आहे. वॉट अबाउट द सिग्मा 2, सिग्मा 2 काही दिसत नाही डायग्राममध्ये, 0. टाऊ एक्स वाय किती आहे, काहीच दिलं नाही म्हणजे 0 आहे. मग सिग्मा 1 सेंटर काय असणार आपलं माहिती आहे आपल्याला, डायरेक्टली आन्सर सांगतो 100/2, 0. आणि इथं आपलं काय आन्सर काय आलं, हे 50,0 आलं हे. मग आपल्यासाठी इथं आन्सर काय असणार आहे, या टाईपमध्ये त्याचा सेंटर तर लोकेट करू शकतो आपण. सेंटर कुठं आला, इथं आला. तर आता याची रेडियस काढायची आपल्याला. रेडियस काय असणार याची, सिग्मा 1 मायनस सिग्मा 2 बाय 2, म्हणजे फक्त सिग्मा 1च आहे म्हणजे 100/2, 100/2 म्हणजे आन्सर काय आला आपलं हे 50 मीटर सेंटीमीटरची रेडियस असणार आहे. ती रेडियस बरोबर ह्याला इथं. असाही क्वेश्चन आहे का एक्झाममध्ये, असाही क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे बघा सांगतो. या टाईपमध्ये आपल्याला सर्कल, या टाईपमध्ये सर्कल आलं. फॉर विच ऑफ द फॉलोइंग केस द वाय ॲक्सिस इज द टँजंट फॉर द मोहर सर्कल. म्हणजे हा ॲक्सिस, हा जो टाऊ ॲक्सिस आहे, हा जो वाय ॲक्सिस आहे, कुठल्या केसमध्ये तो टँजंट बनतो. आणि असे 3-4 डायग्राम मेन्शन केले आहेत बघा. एक अशी डायग्राम आहे, आणखी एक वेगळी डायग्राम आहे. अशा वेगवेगळ्या डायग्राममध्ये तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. प्रत्येक केसमध्ये तुम्हाला मोहर सर्कल ड्रॉ करावं लागणार आहे, आणि तरच तुम्हाला समजेल की ह्या केसमध्ये, म्हणजे ह्या केसमध्ये वाय ॲक्सिस हा त्या मोहर सर्कलला टँजंट आहे म्हणून. का बरं टँजंट आहे, हे डिस्टन्स किती आहे, रेडियस आहे ना. रेडियस म्हणजे काय, हे टाऊ आहे ना, हे डिस्टन्स हे 50 आहे ना. एक तर त्याचा सेंटरही 50ला आहे आणि त्याची रेडियस ही 50 आहे. मग काय आला आन्सर आपल्याला, हेच तो ऑप्शन आहे या टाईपमध्ये. सो या टाईपमध्ये आपण सगळे कन्सेप्ट इथं कव्हर केलेले आहेत. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.